आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे राजस्थानी कढीची रेसिपी। नॉर्मल कढी तर आपण नेहमीच घरी बनवतो, पण या राजस्थानी कढीची ना टेस्ट एकच नंबर लागते। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया। तर मी इथं कढी बनवण्यासाठी घेतलेला आहे मध्यम आकाराची 1 वाटी दही। आता याच्यात आपण थोडेसे मसाले ॲड करणार आहोत। 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद पावडर आणि आपण इथं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। तर आता हे दह्यामध्ये टाकलेले मसाले आपण दह्यासोबत मिक्स करून घेऊयात। दही आणि मसाले एक वेळ छान फेटून घ्यायचा आहे। आता आपण इथं 2 चमचे बेसन पीठ टाकून घेणार आहोत आणि बेसन पीठ देखील आपल्याला दह्यासोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे दही नसलं आणि ताक असलं तरी ताकाची कढी बनवू शकता। तर इथं मी बेसन पीठ दह्यासोबत छान मिक्स करून घेतलेलं आहे। जितकं तुम्ही छान बेसन पीठ दही मिक्स करता तर जे जाडसर दही असतं ना ते छान बेसन पिठासोबत मिक्स होऊन स्मूथ दही तयार होतं। स्मूथ दही तयार झाल्यानंतर आता आपण इथं पाणी ॲड करून घेऊया। आता थोडं थोडं करून पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि पूर्ण 1 ग्लास मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण घेऊयात कढी बनवण्यासाठी। तर कढी बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल छान कडक गरम करून घ्यायचं आहे। तेल आपलं छान गरम झालंय तर सर्वात अगोदर 8-10 मी इथं मेथी दाणे टाकून घेतलेले आहेत। सोबतच अर्धा चमचा खडा धनिया टाकलेले आहेत, म्हणजे आपले धने टाकलेले आहेत। सोबतच मी अर्धा चमचा जिरे टाकलेत, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि थोडीशी अद्रक म्हणजे अर्धा इंच अद्रकीचा तुकडा बारीकसर कट करून टाकलेला आहे आणि अर्धा चमचा बडीशोप टाकलेली आहे आणि सोबतच मी इथं 8-10 हिरव्या मिरच्या बारीकसर कट करून टाकलेल्या आहेत आणि 10-12 कढीपत्ते टाकून घेत आहे। आता जर तुम्हाला कढी खूप तिखट हवी असेल तर तुम्ही इथं हिरवी मिरची पेस्ट करूनही वापरू शकता। आता राजस्थानी मारवाडी कढी बनवत आहे ही, म्हणून मी इथं लसूण वगैरे वापरला नाही। या कढीमध्ये लसूण टाकला जात नाही, तर बिना लसणाचीच कढी असते। तरी इथं या सर्व जिन्नस आपल्या छान मस्त लालसर रंगावर फ्राय झालेले आहेत। तर आता आपण जे दह्याचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते दह्याचं बॅटर अलगद हलक्या हाताने कढाईमध्ये टाकून द्यायचं, कारण कढाई आणि फोडणी खूप जास्त गरम झालेली असती। तर मस्त असा सुवास कढीचा फोडणीचा सुटलेला आहे आणि आता आपण जे कढीचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते बॅटर इथं टाकून घेऊयात आणि थोडंसं पाणी कढीमध्ये टाकून घेऊया। तर आता एकदम ही राजस्थानी कढी एकदम पातळसर बी नाही आणि एकदम घट्टसर बी नाही, मध्यम अशी कढी असते। तर आता तुम्हाला कढी किती बनवायची त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी कढीमध्ये ॲड करून घ्या। तर आता आपण आपल्या घरी नॉर्मल जी कढी करतो महाराष्ट्रीयन कढी कशी 5-10 मिनिटातच तयार होते, 1 उकळी आली की आपण लगेचच कढीला खाली उतरतो, तसं राजस्थानी कढीचं नसतं। राजस्थानी कढी कमीत कमी 25 ते 30 मिनिट शिजवली जाते। तर आता जोपर्यंत या कढीला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला अशीच खालीवरी करत ढवळून घ्यायचे आहे, नाहीतर चमचा बंद केला की कढी फुलाय सुरू होते आणि लगेच फुटते। म्हणून कंटिन्यू याच पद्धतीने कढी आपल्याला जोपर्यंत कढी छान फुलत नाही तोपर्यंत ढवळत राहायचे आहे, म्हणजे चमच्याने वरी खाली करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने करत आहे। आणि एकदा का कढीला उकळी आली की मग परत गॅस एकदम लो टू मिडियम ठेवायचा आणि पूर्ण 20 मिनिटं कढी ही गॅसवर शिजवून घ्यायची। जर तुम्हाला हे
जर तुम्हाला परफेक्ट राजस्थानी कढी हवी असेल तर तुम्हाला कढी शिजवावंच लागेल. राजस्थानी कढीची परफेक्ट रेसिपी म्हणजे परफेक्ट टेस्ट हवी असेल तर कढी जितकी जास्त शिजवल तितकीच जास्त याच्यात टेस्ट येते. नाहीतर आपल्या इकडं बोललं तर माणसं म्हणते कढी कुठं शिजवत असते का, पण राजस्थानी पंजाबी कढीला शिजवलं जातं अर्धा घंटा 20 मिनिट, तेव्हाच त्याची टेस्ट येते. तर तुम्ही पाहू शकता छान आपली कढी फुललेली आहे आणि कढी उकळायला सुरुवात झालेली आहे. तर कढीला उकळी आली की गॅस पूर्ण मी कमी केलेला होता आणि पूर्ण मी 20-25 मिनिट कढी शिजून घेतलेली होती. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा घंटा तरी कढी शिजून घ्या. राजस्थानी कढी अर्धा-पाऊण घंटा शिजवली जाते, त्यावेळेस ही परफेक्ट कढी बनून तयार होते. तर मी ही कढी अर्धा घंटा शिजून घेतली होती. आता शिजून झाल्यानंतर गॅस पूर्ण कमी केला आणि दुसऱ्या पॅनमध्ये चमचाभर तूप गरम करून त्याच्यात लाल मिरची पावडर आणि खड्या 2 मिरच्या टाकून तडका तयार करून कढीच्या वरी टाकून घेतला आणि मस्त ही राजस्थानी आपली कढी खाण्यासाठी तयार झाली. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका.